तुम्ही कधी इन्स्टंट पिठापासून तयार होणारे कोंबडी वडे ट्राय केलेत का? जर अजूनपर्यंत केले नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त इन्स्टंट पिठापासून टम्म फुगणाऱ्या कोंबडी वड्याची रेसिपी कुठे स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। भांड्यामध्ये ना 1.5 वाटी पहिला तर मी तांदळाचं पीठ टाकून घेतलं। आयतं तांदळाचं पीठ आहे तेच टाकलं। त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आणि ह्यांना चांगलं मिक्स करून घेतलं। मला हे पीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून मी ह्याची क्वांटिटी डबल केलेली आहे। म्हणजे 3 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ एकत्र चांगलं मला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी त्यांना मिक्स करून घेतलं आणि हे पीठ साईडला ठेवून घेतलेलं आहे। आता एका पॅन मध्ये इथे मी पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे कच्चे दाणे घेतलेले होते, 2 चमचे बडीशेप घेतलेली होती आणि 1 चमचा भरून इथे मी जिरं घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम ऑन करून फ्लेम स्लो ठेवली आणि ह्या सर्व जिन्नसला क्रंचीपणा येईपर्यंत चांगलं इथे मी रोस्ट करून घेतलेलं आहे। म्हणजे त्या सर्व जिन्नसमधला मॉइश्चर गेला पाहिजे आणि एक मस्त अरोमा आला ना की गॅसची फ्लेम बंद करायची, त्यांना जास्त करपवायचं नाही आहे। क्रंचीनेस आला, अरोमा आला की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सर्व जिन्नस थंड झाले ना की मग ह्यांना बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे जिन्नस तुम्ही बघू शकता चांगले मी वाटून घेतलेले आहे। आता हे वाटलेले जिन्नस मी या पिठामध्ये ॲड करून घेतलेले आहेत। हे पिठामध्ये चांगले ॲड केले की मग सर्व जिन्नसला एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ना आपलं हे वड्यांचं पीठ इथे तयार झालेलं आहे। आता हे वड्यांचं पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वडे बनवायचे असतील तेव्हा तेव्हा तुम्ही हे पीठ यूज करू शकता। आता मला लगेच वडे बनवायचे होते तर मग मी काय केलं, चवीनुसार मीठ टाकलं, 1 चमचा भरून ह्यामध्ये हळद टाकली। हळद इथे टोटली ऑप्शनल आहे। साईडला ना मी 3 पेले पाणी तापायला ठेवलेलं होतं। तर सुरुवातीला मी 1 पेला गरम पाणी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि काविल त्याने चांगले ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे। 1 पेला पाणी पुरणार नव्हतं, मग मी 2 पेले पाणी गरम व्हायला ठेवलं होतं। मग हे 2 पेलं पानं सुद्धा मी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे, त्यांना चांगलं इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आता टोटल इथे मी 3 पेले पाणी म्हणजेच गरम पाणी टाकलेलं होतं पिठामध्ये, त्याला मिक्स करून घेतलं आणि मग नंतर आहे ना हाताने पण एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। काविलताने काय एवढं चांगलं मिक्स होत नाही, हाताने चांगलं मिक्स करून घेतलं आणि गरम गरम असतानाच आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून घेतलं आणि 10 ते 15 मिनिटं ह्याला साईडला असेच ठेवून घेतलेलं आहे। 10-15 मिनिटं उलटले की मी आता टोपाचं झाकण जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता हे जे वड्याचं पीठ आहे ना त्याला चांगलं मळून घेणार आहे। आता हे पीठ आहे ना रूम टेम्परेचरवरचं जे पाणी असतं म्हणजे नॉर्मल पाणी त्याच्याने चांगलं मळून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं आणि एकदम छान पाणी टाकत ह्याला एकदम मस्त मळून घेतलेलं आहे। वड्याच्या पिठाचं टेक्स्चर हे घट्ट नसलं पाहिजे। जसं आपण मेदू वडे बनवताना किंवा भजी बनवताना पिठाचं टेक्स्चर ठेवतो ना तसंच आपल्याला हे पिठाचं टेक्स्चर ठेवायचं आहे। एकदम घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही, हे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तसंच मळायचं आहे। तर मला ते टोटल इथे 1 ग्लास पाणी लागलेलं होतं। मग मी ह्या पिठाला झाकून ठेवलं अर्ध्या तासासाठी आणि अर्ध्या तासानंतर मी वडे बनवायला सुरुवात केली। इथे मी एक पॉलिथिनची पिशवी घेतली होती, पिशवीला थोडंसं तेल लावून घेतलं। एक पुरी बनवताना जेवढा उंडा लागतो ना तेवढं मी वड्याचं पीठ घेतलं आणि त्याला मी इथे त्या पॉलिथिनच्या पिशवीवरती ठेवून घेतलं आणि त्याला चांगलं थापून घेतलेलं आहे। आता जेव्हा आपण वडा थापत असतो ना त्याच्या आधी आपल्याला तेल लावणं कंपल्सरी आहे। ते पाणी लावू नका, पाणी लावल्यावरती आहे ना जेव्हा आपण वडे तेलामध्ये फ्राय करायला जातो ना तर ते तेलामध्ये उडतात। आता चांगलं मी इथे वड्याला थापून घेतल्यानंतर मध्ये एक मी होल पाडून घेतला आणि त्याच्यानंतर गरम गरम तेलामध्ये हे वडे टाकून घेतलेले आहे। तेल एकदम गरम पाहिजे आणि मग वडा टाकताना गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती वडा चांगला दोन्ही बाजूने खरपूस फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता वडा मस्त इथे फुललेला आहे आणि इथे हा एक वडा नाही तर जेवढे वडे बनवले होते ना सर्वच वडे एकदम मस्त टम्म फुगलेले होते। तर मी दाखवल्याप्रमाणे हे इन्स्टंट वडे घरामध्ये ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत आणि इथपर्यंत माझी रेसिपी बघितली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद।